श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे बरं का. इथे आता इन्स्पेक्टर सावंतांनी सायली आणि अर्जुनला फोन करून सांगितलेलं असतं की मानसीने तिची जबानी दिलेली आहे आणि तिने सांगितलेलं आहे की तिला ज्या गुंडांनी पळवून ठेवलं होतं त्या गुंडांचा जे काही सर मॅडम आहे त्याच्यामध्ये प्रियाचा आवाज मला ऐकू आला होता आणि प्रियाताईच बोलत होती. आता इकडे सायलीला कळून चुकलेलं असतं की प्रियाने हे सगळं केलं आहे, पण प्रियापर्यंत आपल्या घरातली माहिती पोचवली तरी कोणी, आणि त्यानंतर सायली अर्जुनने या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलेलं असतं आणि त्यांच्यासमोर श्वेता ही एक अनोखी व्यक्ती आपल्या घरात वावरणारी आहे हे कळलेलं असतं. आणि बरं का, इकडे आता या मानसीकडनं कळलेलं या माहितीची शहानिशा केल्यानंतर आपल्या सायली अर्जुनला कळलेलं असतं की हे सगळं कांड ह्या श्वेताने केलं आहे. आणि खोलवर तपास केल्यानंतर यांच्या लक्षात येतं की ही श्वेता म्हणजेच साक्षी शिकरे आहे. आणि त्यानंतर आपली सायली या श्वेताच्या चांगली सनसनीत कानाखाली लगावते आणि तिच्यामध्ये साक्षी असल्याचं हे सगळं सत्य घरच्यांना ओरडून ओरडून सांगताना आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. पण हे सगळं नक्की मालिकेमध्ये कशा प्रकारे घडत जाणार, कसं दाखवलं जाणार, कशामुळे घडणार, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सगळं काही इकडे लक्षात येऊन जाईल बरं का. अर्जुन खूप संकटात आहे ही आनंदाची बातमी घेऊन आता हा राकेश इकडे जेलमध्ये प्रियाला भेटायला आलेला असतो आणि प्रियाला त्यांनी ही सगळं गोष्ट सांगितलेली असते. तिकडे अर्जुन आता लवकरात लवकर मरणार आहे, त्यामुळे इथे प्रियाला तर खूप आनंद झालेला असतो. ती अगदी इथे आनंदाने उड्या मारू लागलेली असते. इथे तिचं फक्त आणि फक्त सेलिब्रेशन सुरू असतं बरं का. आता इकडे सीमाचा मोबाईल घेऊन, त्या कॉन्स्टेबलचा मोबाईल घेऊन यांनी श्वेताला सुद्धा फोन लावलेला असतो आणि श्वेताला आता इथे प्रिया विचारत असते की सुभेदारांच्या घरामध्ये काय हवाल आहे. इकडे श्वेता सांगते की इकडे बऱ्यापैकी सगळं ठीक आहे, पण सायलीला अजून अर्जुन संकटात आहे किंवा अर्जुनवर एवढा मोठा वार जीवघेणा हल्ला झाला आहे या गोष्टीचा अजिबात तपास नाही, असं आता श्वेताने इकडे प्रियाला सांगितलेलं असतं. त्यानंतर आता इकडे बोलता बोलता राकेश आता इथे बोलून जातो की ती मानसी अजून पोलिसांच्या ताब्यात गेली आहे, पण तिला आपण कन्व्हिन्स करू शकलो नाही. शिवाय अण्णांचा एक माणूससुद्धा आता तिकडे त्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ही गोष्ट आता इथे प्रियाला कळल्यानंतर प्रियाची मनस्थितीच हललेली असते. तिने डायरेक्ट इकडे राकेशच्या कानाखाली लगावून दिलेली असते आणि बोलते की एवढी मोठी महत्त्वाची गोष्ट इतक्या वेळ झाले तू का मला सांगितली नाही. अरे मूर्खा, अण्णांचा एक माणूस त्या पोलिसांच्या हातात आहे, याचा अर्थ या सगळ्या प्रकरणात आपण कधीही अडकू शकतो. आणि जर त्या मानसीने जर त्या आपल्या ह्या सायलीच्या बाजूने जर इकडे आता जबानी दिली तर आपलं काही खरं नाही. म्हणून इकडे प्रियाने जेलमध्ये मोठा या राकेशच्या भोवती धुडकूस घातलेला असतो आणि श्वेतासुद्धा आता इकडे जरा विचलित झालेली असते की हो रे, जर मानसीने सायलीच्या बाजूने जबानी दिली तर सायली या जेलमधून सुटेल आणि मग आपलं काही खरं नाही, असं आता श्वेता इथे बोलते. प्रिया बोलते की अरे मूर्खा, एवढी मोठी महत्त्वाची गोष्ट इतक्या वेळ झाले तू मला सांगितली नाही. आता मला पुन्हा या कसल्याही प्रकरणात अडकायचं नाही आणि पहिली गोष्ट ते सायली या प्रकरणातून निर्दोष सुटता कामा नाही, तिला मला जेलमध्ये पाहायचं आहे, असं प्रिया इथे आकाट तांडव करून सांगत असते. श्वेता आता इकडे राकेशला बोलते की त्या प्रियाची मनस्थिती जरा समजून घ्या आणि तिला सावर, काय तिने बावळटपणा लावला आहे, बघूया आपण काहीतरी करूया, यातून सुद्धा मार्ग निघेल, असं इथे श्वेता आता बोललेली असते बरं का. आणि फोन ठेवून देते. त्यानंतर मैपतला सुद्धा ही गोष्ट कळलेली असते आणि मैपतने सुद्धा इकडे सचिनच्या सनकेने कानाखाली लगावून दिलेली असते. मैपत बोलतं की दीक्षित, अरे तुमची काय अक्कल कुठे गेली होती, शेण खायला गेली होती का. माझा एक माणूस पोलिसांच्या ताब्यात आहे, शिवाय त्या मानसीने सुद्धा तिची जबानी बदलणार आहे की नाही याचा सुद्धा आपल्याला तपास नाही. म्हणजे तुम्हाला काय मला या सगळ्या प्रकरणात बळणी गोवायचं आहे का. अरे या मैपत बाबाची कॉलर मी खूप मेहनतीने पांढरी शुभ्र केली आहे आणि मला आता या मैपत बाबाच्या या ज्या काही इमेजवर अजिबात कसलाही डाग लागता कामा नाही, कारण मला आता एकदम व्यवस्थित राहायचं आहे. साक्षी आणि मी आता कुठल्याही प्रकरणात गोवता कामा नाही आणि जर मला अजिबात पुन्हा जेलमध्ये जायचं नाही. दीक्षित, तुमच्या या मूर्खपणामुळे जर मला जेलमध्ये जायची बारी आलीच तर मी आता सरळ हात वर करेल आणि तुझ्या राकेशच्या प्रियाच्या विरोधात खूप सारे इकडे पुरावे गोळा करेल आणि स्वतः त्या अर्जुन सुभेदारला जाऊन देईल आणि
आणि त्याला सांगेल की बाबा रे, या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, तुला जर कोणाला शिक्षा द्यायची असेल तर या सगळ्यांना दे. इकडे आता दीक्षित बोलतो की अण्णा हो, समजून घ्या, तुम्ही एवढे हायपर कशाला होता, या प्रकरणात तुमचा कुठल्याही प्रकारचा संबंध येणार नाही. ती मानसी पोलिसांना जबानी द्यायच्या आधीच आम्ही तिला बरोबर इकडे पंपिंग करू आणि तिकडे त्या मानसीला तोंड उघडू देणार नाही. शिवाय तुमच्या गुंडाला सुद्धा आम्ही गाठू आणि तुमचं नाव कुठेही घ्यायचं नाही असं त्याला सक्त सांगू. आता इकडे हा अण्णा बोलतो की दीक्षित, तुला जे करायचं आहे ते कर, पण लवकरात लवकर कर. या सगळ्या प्रकरण अजिबात आमच्या अंगावर शेकता कामा नये. साक्षी आणि मी या सगळ्यापासून नामानिराळो राहिलं पाहिजे असं महिपतने आता इकडे सचिनला एकदम निक्षून सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे अस्मिताला अश्विनचा फोन आलेला असतो आणि तेव्हा सायलीला कळून चुकलेलं असतं की अर्जुनवर जीवघेणा हल्ला झाला आहे. अर्जुनची तब्येत खूपच क्रिटिकल आहे. त्यानंतर आता इकडे आपली सायली धावत पळत हॉस्पिटलला जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती अर्जुनसोबत बोलते. अर्जुनसाठी सायलीने खूप मोठं कडक व्रत इथे केलेलं असतं आणि प्रेक्षकांनो, अक्षरशः यमाच्या दारातून सायलीने तिच्या भक्तीने, तिच्या प्रेमाने अर्जुनला पुन्हा आणलेलं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आणि सायलीच्या सगळ्या प्रयत्नांना इथे यश आलेलं असतं. सायलीने इथे अर्जुनला शुद्धीवर आणलेलं असतं आणि अर्जुनची तब्येतीत सुधारणाही होऊ लागलेली असते. सायली अर्जुनच्या प्रेमाचे इथे एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी सती सावित्री बनत सायलीने यमाच्या दारातून तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवलेले असतात आणि बऱ्यापैकी दिवसामागून दिवस निघून गेल्यानंतर सगळी परिस्थिती आता निवळू लागलेली असते. अर्जुनच्या तब्येतीत सुद्धा आता सुधारणा झालेली असते आणि आपला अर्जुन बरा होऊन आता सुभेदारांच्या घरी आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सायली अर्जुन एकमेकांसोबत जरा पुढे सुखाचे दिवस घालवत असतात. तोच आता इकडे इन्स्पेक्टर सावंतांचा अर्जुनला फोन आलेला असतो की अर्जुन सर, तुम्हाला एक खूप महत्त्वाची बातमी सांगायची आहे. मानसीने तिचं स्टेटमेंट आम्हाला दिलं आहे आणि त्यामध्ये मानसीचं असं म्हणणे आहे की ती जेव्हा त्या गुंडांच्या सहवासात होती तेव्हा तिला समोरून एका बाईचा आणि एका बाबाच्या फोनचा आवाज ऐकू येत होता आणि बरं का, त्यातला जो बाईचा आवाज होता ना, तो मानसीने ओळखला आहे. तो दुसरा तिसरा कोणाचा नसून प्रियाचा आहे, प्रिया सुभेदारचा आहे. हे ऐकल्यानंतर इकडे आता मात्र डायरेक्ट अर्जुनच्या आणि सायलीच्या पायाखालची जमीन हादरलेली असते आणि चैतन्यने सुद्धा इथे सांगितलेलं असतं की हो अर्जुन, या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. प्रिया फोनमधून प्रिया जेलमध्ये असली तरी सुद्धा ती बाहेरच्या माणसांसोबत कॉन्टॅक्ट करत आहे, पण हे सगळं नक्की कसं तिने मॅनेज केलं हे आपल्याला शोधून काढावं लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनही बोलतो की अर्जुन, मी आधी सांगितलं होतं की ही प्रिया खूप नालायक आहे, ती कधीही सुधरू शकत नाही. त्यामुळे दादा, तुम्ही जरा सावध राहा आणि या प्रकरणाची कसून चौकशी करा असं आता इथे अश्विनने सुद्धा सुचवलेलं असतं. त्यानंतर आता प्रेक्षकांनो, आपली सायली आणि अर्जुन या सगळ्या प्रकरणाचा शोध घ्यायला निघालेले असतात आणि सायली अर्जुन जेव्हा एकमेकांसोबत या सगळ्या प्रकरणाविषयी बोलतात तेव्हा मात्र त्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की आपल्या घरातनं आपण कुठं जातोय, कुठं येतोय, या सगळ्या बातम्या तिकडे प्रियापर्यंत पोचत आहे. पण त्या कशा? आता इकडे अर्जुनला सुद्धा हा प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर सायली बोलते की याचा अर्थ एकच होतो की आपल्या घरातून या बातम्या बाहेर जात आहे आणि मग हे दोघेही या विषयावर खूप गहन इथे चर्चा करतात आणि या दोघांच्याही आता इथे लक्षात येऊन लागलेलं असतं की प्रियाला मदत करणारे हात तर आपल्या घरात दुसरे कोणीही नाही, कारण अश्विन भाऊजी सकट अगदी अस्मिताईने सुद्धा त्या प्रियाचा नाद सोडून दिला आहे. मग आपल्या घरात नवीन व्यक्ती येतं जातं कोण? तेव्हा आता या दोघांचाही संशय आता इकडे या शेतावर आलेला असतो आणि सायली बोलते की इतक्यात आपल्या घरात नवीन व्यक्ती म्हणजे फक्त ही श्वेता आली आहे, म्हणजे याचा अर्थ असं की ही श्वेता प्रियाला मिळालेली असेल का? आणि ह्या कावर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीने त्यांचा अख्खा जो काही शोधाशोधीचा प्रवास आहे तो सगळा श्वेताकडे वळवलेला असतो आणि अर्जुन सायलीने आता या श्वेतावर अगदी बारीक लक्ष ठेवलेलं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आणि बरं का, जेव्हा कधी आपली सायली आणि अर्जुन बोलत असतात त्यावेळी या श्वेताचं त्या वागणं, बोलणं अगदी त्यांच्या आजूबाजूला असतं. श्वेताचं खोचून खोचून सायलीला विचारणं की अर्जुन दादा कुठे चालला आहे, त्याचं काय चाललं आहे, किंवा त्याला जेवण
वाढणं, या सगळ्या गोष्टी आता इथे आपल्या सायलीला आठवू लागलेल्या असतात आणि सायलीला सुद्धा आता या श्वेताच्या विरोधात एक लिंक लागत गेलेली असते. ती सुद्धा इथे विचारात पडते की हो, अगदी बरोबर, ही श्वेता ना सारखी विचारत असते की अर्जुन दादाचं काय चाललंय, अर्जुन दादा कुठे गेला, म्हणजे याचा अर्थ हाच की ही श्वेताच प्रियाला मिळालेली आहे. पण अर्जुन बोलतो की सायली, या सगळ्याचे पुरावे काय आहेत, आपल्याला या श्वेताच्या विरोधात पुरावे जमा करावे लागणार आहे. त्यानंतर इथे आता प्रेक्षकांनो, सायली आणि अर्जुनने एक खूप मोठा सापळा या श्वेताच्या विरोधात इकडे उभा केलेला असतो. त्यांनी असं ठरवलेलं असतं की मुद्दामून आपण इकडे या श्वेतासमोर असं काहीतरी बोलायचं की जे फक्त या आपल्या प्रियाच्या विरोधात असेल आणि त्यानंतर आपण या श्वेतावर लक्ष ठेवायचं. आणि अगदी आता अर्जुन आणि सायलीच्या या जाळ्यामध्ये, या ट्रॅपमध्ये ही श्वेता अलगद इथे अडकलेली असते. आणि प्रेक्षकांनो, त्या आधीच चैतन्य इकडे सायली आणि अर्जुनला भेटून गेलेला असतो आणि चैतन्य इथे बोलता बोलता बोलून जातो की या श्वेताला पाहिलं ना की मला ना साक्षीची आठवण होते आणि या श्वेताला सतत कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. तिचं वागणं, बोलणं किंवा तिचा सहवास मला ओळखीचा वाटतो. का कुणास ठाऊक, पण या श्वेतामध्ये मला साक्षी शिकरेचा भास होतो, असं चैतन्यने आता इथे बोलता बोलता सायली अर्जुनला बोलून गेलेला असतो. त्यानंतर सायली आणि अर्जुनने या श्वेतावर अगदी बारीक लक्ष ठेवलेलं असतं आणि या ट्रॅपमध्ये श्वेता बरोबर अलगद अडकलेली असते. अर्जुन सायलीमध्ये होणारा सगळा संवाद श्वेता जेव्हा फोनवर इकडे आता मैपतीला सांगत असते तेव्हा आपली सायली अगदी मागून येऊन थांबलेली असते आणि ही श्वेता मैपतसोबत बोलत असते की अण्णा, तुमचं काय चाललंय, तुमची तब्येत ठीक आहे ना, सचिनला कशाला तुम्ही सारखं ओरडता, सचिनने असं काय केलं आहे, मला कळलं सचिन आणि तुमच्यामध्ये आता अजिबात जमत नाही, बिनसलं आहे, मला सचिनने सगळं सांगितलं आहे, तुम्ही असं करू नका, मी तिथं नाही म्हणून तुम्ही माझ्या सचिनसोबत असं वागू नका, असं श्वेता इथे स्पष्टपणे आता मैपत शिकरेसोबत बोलत असते आणि बोलत असते की या अर्जुन आणि सायलीचं काहीतरी वेगळंच चालू आहे. या दोघांचं एवढं गुलुगुलीचं वागणं पाहून ना मला खरंच खूप त्रास होतो. काय त्या सायलीचं एवढं कौतुक चाललेलं असतं काय माहिती. असे निगेटिव्ह बोलणं सगळं इकडे आपल्या सायलीने ऐकलेलं असतं आणि प्रेक्षकांनो, सायलीसमोर आता इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. तो असा की ही श्वेता दुसरी तिसरी कोणी नसून ही साक्षी शिकरे आहे आणि ती तिच्या वडिलांसोबत म्हणजे मैपत शिकरेसोबत कॉन्टॅक्टमध्ये असते. आणि त्यानंतर आता इकडे सायली अर्जुन समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो की आपल्या घरातल्या बारीक सारीक गोष्टी, आपल्या घरात घडणाऱ्या किंवा आपल्यावर लक्ष ठेवून असणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती साक्षी शिकरे म्हणजेच ही श्वेता आहे. ही गोष्ट आता इकडे आपल्या सायलीला कळून चुकलेली असते आणि त्यानंतर मात्र आता इकडे सायलीने एक रुद्र अवतार धारण केलेला असतो आणि श्वेताला या सगळ्या प्रकरणाचा आता आपल्या सायलीने जाब विचारलेला असतो. आणि बरं का, सायलीने आता रागारागात इथे या श्वेताचा फोन ओढून घेतलेला असतो आणि तिची कॉल हिस्ट्रीसुद्धा इथे तिने चेक केलेली असते. तर त्याच्यामध्ये मैपत शिकरे, प्रिया, राकेश, सचिन हे सगळे नंबर सेव्ह असतात. आणि आता प्रेक्षकांनो, इकडे सायलीमुळे आणि आपल्या अर्जुनसमोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो की ही श्वेता म्हणजे साक्षी शिकरे आहे आणि ती इथे अख्खी तिची ओळख बदलून आपल्या घरामध्ये वावरत आहे. तुमच्यावर हल्ला झाला, मानसी विरोधात किंवा माझ्या विरोधात इतकं मोठं कांड झालं, हे सगळं या श्वेताने घडून आणलं आहे, म्हणजे साक्षीने आणि मैपत, प्रिया या सगळ्यांनी मिळून केलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे आपल्या सायलीने या श्वेताला चांगलंच थोपडवलेलं असतं. आपल्या सायलीने आता या साक्षीचं मुस्काड फोडलेलं असतं आणि शिवाय तिला या सगळ्याचा जाब विचारत चांगलंच खडसवलेलं असतं, विचारलेलं असतं की तू तुझं हे रूप बदलून माझ्या घरात येऊन राहिलीस आणि माझ्यावर एवढी संकट आणलीस, का केलं साक्षी, तू असं का केलं. आता मात्र इकडे श्वेता खूप घाबरलेली असते, घाबरून गेलेली असते. अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इकडे मानसीच्या एका कबुलीमुळे, एका खुलास्यामुळे आपल्या सायलीसमोर या श्वेताचं म्हणजे साक्षी शिकरेचं अख्खं प्रकरण उघड झालेलं असतं. आपल्या सायलीने आता इथे या
श्वेताला चांगलंच मुस्काडलेलं असतं. शिवाय तिने आता इथे श्वेताला या सगळ्या प्रकरणाचा जाब विचारलेला असतो. आणि आता सायली या साक्षी शिकरेचं पुढं काय करणार, साक्षीचं पुढं काय होणार, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला उद्याचा येणारा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, कसा वाटला तुम्हाला? ठरलं तर मग या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट, मालिकेचे येणारे असेच नवनवीन अपडेट जर तुम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका. मालिका आता खूपच मनोरंजक वळणात येऊन ठेपली आहे बरं का. मालिकेत येणारे असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत नेहमीच जोडलेले राहा. तुम्ही माझा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात म्हणून मी तुम्हा सर्वांचे इकडे मनापासून आभार मानते. धन्यवाद.